सतीश भोसले उर्फ खोक्या याच्यावर कारवाई करण्यात आली, त्याला अटक झाली. त्याचबरोबर त्याच्या कुटुंबीय राहत असणाऱ्या घरावरही बुलडोजर फिरवला. तसंच त्याची जी गाडी होती 4 व्हीलर त्याही जप्त करण्यात आल्या. परंतु अशीच कारवाई देवेंद्र फडणवीस यांनी प्रशांत कोरटकर यांच्यावर का केली नाही? या कोरटकर नावाच्या नराधमांनी इंद्रजित सावंत यांना जीव मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याला पोलीस संरक्षण देण्यात आलं आणि एवढ्यावरच ते थांबले नाही, पोलीस संरक्षणामध्येही त्याला फरार होण्याची संधी या गृहमंत्र्यांनी दिली. दुसरीकडे खोक्याच्या छोट्या मोठ्या सगळ्या गाड्या जप्त करण्यात आल्या आणि कोरटकरकडे तर रोल्स रॉयस ही गाडी आहे, जी गाडी खूप महागडी गाडी आहे. ही गाडी त्याच्याकडे कशी आली, कोणता त्याचा उत्पन्नाचा मार्ग आहे, याची चौकशी गृहमंत्री का करत नाही? तर सोशल मीडियावर अनेक जण म्हणत आहेत कोरटकर ब्राह्मण आहेत म्हणून त्यांची चौकशी केली जात नाही. हा जातीयवाद बंद झाला पाहिजे. गुन्हेगाराची जात बघून त्याच्यावर ऍक्शन घ्यायची का नाही, हा निर्णय घेण्याचा अधिकार गृहमंत्र्यांना कुणी दिलाय? काय वाटतं याबद्दल कमेंट करा.